पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. नमस्कार, मी प्रवीण पारावे. आपण आवाज जनतेचा. मंडळी, आज समाजसेवक श्री डॉक्टर संजय जाधव यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त आज नालासोपाऱ्यातील महानगरपालिका इथे पेशंटना फळ वाटप करत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार साहेब, आज आपला वाढदिवस. प्रथमतः आपला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या वाढदिवसानिमित्त आपण रुग्णांसाठी जे फळ वाटप करतात तर काय सांगू शकता? रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा. ते आज माझा आणि माझे भाऊ संतोष नागले आमच्या दोघांचाही वाढदिवस, माझा काल झाला यांचा आज आहे. तर त्याच्या निमित्ताने रुग्णांची सेवा एक करावी हीच इच्छा. बाकी काय त्याच्यात मोठं असं काय नाही, परंतु एक रुग्णसेवे आज जन्मदिनी करावी ही इच्छा होती, म्हणून आम्ही केलं. आज आपण ही समाजसेवा करत असताना म्हणजे बोलतात आपल्यासोबत जनसेवा ही सेवा आपला कशाप्रमाणे प्रथमचा लोकांचा प्रतिसाद भेटतो? डॉक्टर जगदाळे मॅडम आहेत त्या आणि डॉक्टर सुनीता मॅडम कोरोना काळापासून ह्या ज्या कंजेस्टेड एरियामध्ये म्हणजे हे हॉस्पिटल एकदम हॉटस्पॉटवर आहे आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट अशी सेवा करतात. आज गर्दी आहे परंतु स्वतः ओ पी डीमध्ये बसल्यात आणि त्यांची जी सेवा बघतो आहे आम्ही गेली 2-4 वर्ष, त्याच्याबद्दल आमच्या संस्थेकडनं आज आमच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त, माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांचा देवमाणूस म्हणून आम्ही पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला आहे. दुसऱ्या सुनीता मिस आहेत, त्यांनीही मोरेगाव तलाव हॉस्पिटलला कोरोना काळात जी आम्हाला मदत केली किंवा पेशंटला ज्या पद्धतीने हँडल केले त्यासाठी त्यांनाही आम्ही आणि इतर स्टाफ आहे त्यांनाही आम्ही देवमाणूस म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा आज सत्कार केलेला आहे. आणि असे डॉक्टर जर भारतामध्ये संपूर्ण हॉस्पिटलमध्ये लाभतील तर गोरगरिबांची नक्कीच सेवा चांगली होईल असे आमच्या जन्मदिनी मी ग्वाही देतो. पण जाणून घ्या डॉक्टर मॅडमकडून. मॅडम, या आजच्या समस्या आपण काय सांगू शकता? जसं आपल्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर्सचं औषधाचं महत्त्व आहे, तसंच चांगलं न्यूट्रिशनचं पण महत्त्व आहे. आणि भरपूर लोक आहे ते जेवण वगैरे त्यांना व्यवस्थित भेटत नाही आहे. मग सरांनी आज त्यांच्या बर्थडेच्या निमित्ताने जर जे फळ वाटप वगैरे केलं तर त्या हिशोबाने आमच्या पेशंटला चांगला न्यूट्रिशन पण भेटणार आहे आणि त्यामुळे त्यांची हेल्थ लवकर बरं होणार आहे. तर सरांना यासाठी खूप खूप थँक्यू. सगळ्यांना हेच एक संदेश आहे, जसं तुम्ही स्वतःची काळजी घेतात, डॉक्टरकडे जातात, तसंच स्वतःच्या जेवणबद्दल स्वतःकडे तपासणी करत राहा. काही आजार असेल तर हॉस्पिटलमध्ये या, आम्ही सेवा द्यायला इथे आहे. धन्यवाद. त्याचबरोबर जाणून घेऊया आमचे सहकारी श्री नागले साहेब. आपण काय सांगू शकता आजच्या आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन असं की बहुजन विकास आघाडीच्या वतीने आणि आमच्या जय भवानी मंडळाच्या वतीने हा आजचा कार्यक्रम रुग्णांसाठी घेण्यात आला. तो आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि आमचे आहे आधारस्तंभ डॉक्टर साहेब यांच्या विचारान आजचा हा कार्यक्रम उत्तम असा पेशंटलाच व्हावा अशी सर्वांची इच्छा होती हॉस्पिटलमध्ये जाऊन, आणि हा कार्यक्रम पण राबवला आज इथे.